साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की मीरा आता तिच्या दुकानामध्ये असते आणि तेव्हा ती विचार करत असते, काय करावं ना काही समजत नाहीये. म्हणजे आता रियाने तो फॉर्म आणला असेल का, तिला तो फॉर्म भेटला असेल का, काहीच कळत नाहीये. तिला सांगितलं तर आहे. तेवढ्यातच रिया दुकानासमोरून जात असते आणि मीरा तिला दुकानामध्ये बोलवते आणि म्हणत असते, अगं रिया, मी तुला काहीतरी सांगितलं होतं, मला तो फॉर्म हवा होता. तू तो फॉर्म बघितलास का? मला तो फॉर्म पुन्हा भेटेल का? त्याच वेळेला रिया म्हणत असते, सॉरी गं मीरा वहिनी, मी थोडीशी कामाच्या गडबडीमध्ये विसरूनच गेले. मी आत्ताच्या आत्ता आमच्या सरांना इथे फोन करते आणि आत्ताच्या आत्ता आमच्या सरांना फोन करून तुला ताबडतोब तो जो काही फॉर्म आहे तो पाठवते. पण मला एक गोष्ट सांग, काय करायचं आहे नेमकं, कशाबद्दल चौकशी करायची आहे? त्याच वेळेला इकडे ती म्हणत असते, मला ह्यांचं म्हणजेच सत्यजित सुधाकर गायकवाड यांचं बर्थ सर्टिफिकेट शोधायचं आहे, पाहायचं आहे आणि म्हणूनच मी ते सगळं काही पाहण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते, मग ठीक आहे, एवढीच गोष्ट आहे ना, मग त्या गोष्टीसाठी एवढं सगळं काही तामझाम करण्याची काय गरज आहे? आता बघ मी काय सांगते ते, मी आत्ताच्या आत्ता फोन करते आणि आत्ताच्या आत्ता फोन केल्यानंतर लगेचच विचारते आणि लगेचच विचारून सांगते की नेमकं काय आहे आणि काय नाही ते. असं म्हणून ती आता लगेचच त्या ऑफिसमध्ये फोन करते आणि त्या ऑफिसमध्ये फोन केल्यानंतर असं समजतं की नाही, ह्या ऑफिसमध्ये त्या डेटला म्हणजेच 1991 ह्या साली त्यांच्या ऑफिसमध्ये त्या डेटला सत्यजित गायकवाड यांच्या जन्माची नोंदच नाही आहे. तेव्हा जन्माची नोंद नाही ही गोष्ट रियाकडून समजल्यानंतर मीरा म्हणत असते, म्हणजे माझा संशय एकंदरीत खरा आहे तर. तेव्हा रिया म्हणते, कसला संशय आणि तुला नेमकं काय म्हणायचं आहे? हे बघ वहिनी, गेली कित्येक दिवस मी तुला पाहते, तू थोड्याशा टेन्शनमध्ये आहेस. काय झालेलं आहे खरं खरं सांग. सगळं काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना? हे बघ, आपण जावा नंतर, पण मी तुझी मैत्रीण आहे ना, मग तुझी मी मैत्रीण असल्या कारणाने तू मला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार नाही आहेस का? हे बघ, माझ्यापासून तू काहीही लपू नकोस प्लीज. हे सगळं काही तू मला इथे सांगू शकतेस ना? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे आता लगेचच मीरा म्हणत असते, नाही नाही, तसं काहीच नाही आहे. तसं कसं काही नाही आहे? सांग, खरं खरं सांग, काय झालेलं आहे? त्याच वेळेला आपण पाहतो की रिया म्हणत असते, हे बघ, काही प्रॉब्लेम असेल तर सांग. तेव्हा इथे मीरा सांगण्यासाठी तयार नसते. तेव्हा ती म्हणत असते, ठीक आहे, तू जेव्हा कम्फर्टेबल होशील ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तू माझ्यासोबत बोलू शकतेस, माझ्याशी शेअर करू शकतेस. असं म्हटल्यानंतर आता इकडे मीरा म्हणत असते, रिया, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? म्हणजे बघ ना, मला असं का वाटतंय की इकडे जेव्हा जेव्हा सासूबाई बोलतात की सत्यजित माझा पोरगाच नाही आहे, ही पनवती आहे आणि तो असा आहे, तो तसा आहे, मग खरंच असं असेल का गं? म्हणजे अगं, तुला माहिती आहे ना की सासूबाईंचा स्वभाव कसा आहे तर, आणि त्यांचा स्वभाव असा असल्या कारणाने तू आता ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने मनाला लावून घेणार आहेस का? हे बघ, असं काहीच करू नकोस. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि त्याच वेळेला मीरा म्हणत असते, नाही गरिया, फक्त एवढंच आणि ह्याच गोष्टी नाही आहेत, अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत. कसल्या आणि कोणत्या गोष्टी आहेत? असं आता इकडे ती विचारत असते. तेव्हा ती म्हणत असते, बघ, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आता जेव्हा इकडे आपण सर्वांची बर्थ सर्टिफिकेट शोधत होतो, ते शोधण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मात्र आपल्याला सगळ्यांची बर्थ सर्टिफिकेट सापडली, पण यांचं मात्र बर्थ सर्टिफिकेट कुठेच सापडलं नाही आणि ते बर्थ सर्टिफिकेट कुठेच नव्हतं. मग मला एक गोष्ट समजत नाही की नेमकं असं काय घडले आणि ते बर्थ सर्टिफिकेट नेमकं कुठं असेल, काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी मला नाही कळत आहे, नाही माहिती आहे. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, अरे हो का? आणि त्यानंतर ती म्हणत असते, हे बघ, मी एका डान्स अकॅडमीमध्ये गेले होते आणि तिथे म्हणजे हा जो फोटो आहे ना, तो मला बाबांच्या कपाटात सापडला आणि मी चौकशीसुद्धा केले. बघ, ह्या सालीच इथे सासूबाई प्रेग्नेंट होत्या. अगो, काय सांगतेस? म्हणजे इथे आपल्या सासूबाई डान्स पण करायच्या? हो, पण जेव्हा ह्यांचा जन्म झाला ना, त्या सालचा हा फोटो आहे. मग मला सांग, इकडे हा फोटो 12 मार्च 1991चा आहे आणि ह्यांची बर्थ डेट आहे एप्रिल 1991. मग मला सांग, ह्या तेव्हा यांना पोट तरी दिसतंय का? ह्या थोड्या तरी प्रेग्नेंट वगैरे आहेत का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते, बघत असते.
आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या रियासमोर आलेल्या असतात आणि ह्या सर्व गोष्टी रियाला सुद्धा शॉकिंगच असतात. तेव्हा रिया म्हणत असते, हे कसं शक्य असू शकतं, हे असं कसं झालेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की हे सगळं काही होत असताना आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मीरा म्हणत असते, मला तर काय करावं काय नाही हे कळतच नाहीये. तेव्हा रिया म्हणत असते, हे बघ वहिनी, तू अशी अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मीरा म्हणते, पण बघ ना रिया, ह्या सतत इकडे ह्यांना सतत म्हणतात की तू माझा मुलगा नाहीये, तू असा आहेस, तू तसा आहेस आणि मी तुझी आई नाहीये. तेवढ्यातच तिथे सत्या सुद्धा आलेला असतो. सत्या हे सगळं काही ऐकतो आणि म्हणत असतो, धूमकेतू, तू हे काय बोलत आहेस? त्याच वेळेला हे सगळं काही बोलत असताना आता इकडे लगेचच आपण पाहतो की जो काही सत्या इकडे मीराला आणि त्याचबरोबर रियाला म्हणत असतो की तुम्हा दोघींचं काय चाललेलं आहे, तुम्ही अशा कशा बोलू शकता? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघीजणी मिळून इथे माझ्या आईबद्दल चर्चा करताय. तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईला असं नाव ठेवण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची? माहिती आहे मला की माझी आई थोडीशी फटकळ तोंडाची आहे, फटकळ स्वभावाची आहे, पण तुम्ही तिच्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नाही बोलू शकत ना. आता दोघी जणी फार घाबरलेल्या असतात. तेवढ्यात सत्या म्हणतो, बापरे, तुमच्या चेहऱ्यावर तर किती स्पष्टपणे भीती आणि त्या सगळ्या काही गोष्टी इथे दिसत आहेत. अरे अरे, मी मस्करी करत होतो, द्या ते सगळं काही सोडून, मी मस्करी करतोय. त्याच वेळेला रिया म्हणत असते, ए गाईज, तुम्ही कॅरी ऑन करा, मी ना निघते, मला ना खूप कामं आहेत. त्याच वेळेला आता इकडे ए मीरा वहिनी, मी येते असं म्हणून ती निघून जात असते. पण ती निघून गेल्यानंतर आता सत्या मीराला म्हणत असतो, हे बघ धूमकेतू, मला माहिती आहे माझी आई थोडीशी फटकळ आहे आणि पण तिच्या मनामध्ये तसं काहीच नसतं ग. ती बोलते एक आणि त्याचबरोबर दुसऱ्या मिनिटाला तिचा राग सुद्धा शांत होतो. ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत ना? त्यावर मीरा म्हणत असते, हो मला माहिती आहेत ना, पण आमचं तसं काही नव्हतं, फक्त आम्ही ते बोलत होतो. हां हां, बोलताय ते ठीक आहे. तेव्हा रिया जाताना म्हणत असते, सत्यादा प्लीज चिल, आम्ही असं काहीच जास्त काही बोलत नव्हतो, फक्त काही गोष्टी इथे डिस्कस करत होतो. आता हे सगळं काही होत असताना सत्या म्हणत असतो, हो हो, मी समजू शकतो, त्यात काही वेगळं नाही आहे, पण प्लीज तुम्ही असं काही बोलू नका बरं का. आता हे सगळं काही ते होत असताना लगेचच आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की जो काही आपला इथे सत्या आहे, तो सत्या मात्र इकडे मीराला म्हणत असतो, बरं धूमकेतू, मी काय म्हणतो ते ऐक ना. तेव्हा मीरा म्हणत असते, हां बोला ना, काय काय झालेलं आहे? त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, अगं आता आपल्याला ते ज्वेलरी शॉपमध्ये जायचं होतं ना. तेव्हा मीरा म्हणत असते, हो हो जायचं आहे ना, मग चल ना आपण जाऊया ना, असं म्हणून आता लगेचच ते ज्वेलरी शॉपमध्ये निघालेले असतात. आता ज्वेलरी शॉपमध्ये निघाल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र मीरा म्हणत असते, ठीक आहे जाऊया, तुम्ही तोपर्यंत गाडी काढा, मी दुकान बंद करते आणि दुकान बंद करून लगेचच येते. आता सत्या म्हणत असतो, आता इकडे निरूपाला मस्त सरप्राईज दिलं ना तर तिला फारच आनंद होणार आहे, तिला ते सरप्राईज फार आवडेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीराला तर टेन्शन आलं होतं, कारण जर ह्यांनी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ऐकल्या असतील, बघितल्या असतील, तर मग काय करायचं असा प्रश्न सुद्धा इकडे आता मीराला पडलेला असतो. त्याच वेळेला इकडे सत्या म्हणत असतो, पण धूमकेतू लवकर या, उशीर व्हायला नकोय, आपल्याला ताबडतोब जायचं आहे. आता इकडे हे दोघेही जण ज्वेलरी शॉपमध्ये निघालेले असतात, कारण निरूपाला मात्र इकडे त्याला सरप्राईज गिफ्ट द्यायचं असतं म्हणूनच. आता इकडे दोघेही जण ज्वेलरी शॉपमध्ये जातात. तिथे गेल्यानंतर वेगवेगळे नेकलेस आणि ह्या सर्व गोष्टी ते इकडे बघतच असतात. वेगवेगळे नेकलेस आणि ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर त्याचे भाव आणि त्याचबरोबर तो नेकलेस कितीचा आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्वेलर सांगत असतो. आता इकडे सत्या म्हणत असतो, ह्याचे किती होतील? तेव्हा तो दुकानदार सांगत असतो, 2 ते 2.25 लाख होतील. तेव्हा सत्याला थोडासा धक्काच बसतो, कारण त्याचं तेवढं बजेट नसतं. आता इकडे तो ज्वेलर म्हणत असतो, काय झालं सत्या भाऊ, असे एवढे शॉक लागल्यासारखे का बरं बघताय? त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, नाही नाही, म्हणजे त्याचं काय आहे ना, खरं सांगायचं म्हणजे तर इकडे हे खूपच जास्त महाग आहेत. तेव्हा तो ज्वेलर म्हणत असतो, अहो आपल्याकडे ऑफर आहे, आता तुम्ही फक्त 20,000 रुपये भरू शकता आणि बाकी राहिलेली रक्कम तुम्ही थोडी थोडी करून इकडे पे करू शकता, आता चालेल ना? तेव्हा सत्या म्हणत असतो, अरे वा, हे तर खूपच छान आहे,
हे तर आपल्याला फार आवडलं बघा, असं म्हणून तो धूमकेतूला विचारतो, धूमकेतू पैसे आणलेस ना? तेव्हा मीरा म्हणत असते, हो हो, पैसे तर आणलेलेच आहेत ना. असं म्हटल्यानंतर आता इकडे ते सगळेजण फारच खुश झालेले असतात, कारण इकडे आता पैसे सुद्धा आणलेले असतात आणि 20,000 रुपये भरून हा नेकलेस निरुपाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी इकडे आता सत्याने घेण्याचं काम केलेलं असतं. दुसऱ्या बाजूला पंकजचे मात्र चांगलेच 12 वाजलेले असतात. पंकज मात्र खूप टेन्शनमध्ये असतो, कारण इकडे जो काही 5 लाखाचा फ्रॉड झालेला आहे तो मी काय करू, कशा पद्धतीने ते घरी सांगू, तेच मला काही कळत नाही. तेवढ्यातच ऑफिसमधला एक एम्प्लॉई येतो, जो की बऱ्याच गोष्टी इथे चेक करत असतो. आता ज्या डीलर लोकांनी ह्याला तो 5 लाखाचा माल दिलेला असतो, ती लोक त्यांचे पैसे मागत असतात. इथे ह्याला कमिशन तर नाहीच, आणि त्या लोकांचे पैसे सुद्धा देण्यासाठी इकडे ह्याच्याकडे पैसे नसतात. आणि हे सगळं काही होत असताना आता इकडे लगेचच तो माणूस येतो आणि म्हणत असतो, त्या समोरच्या लोकांचा मेल आला आहे आणि त्यांना आपल्याला पैसे द्यावे लागतील सर. असं म्हटल्यानंतर लगेच आता इकडे पंकज म्हणत असतो, बघूयात थोड्या वेळाने काय होतंय आणि काय नाही ते, आत्ता तू शांत बस. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा पुन्हा एकदा सांगतोय, फायनल मेल आला आहे. जर त्यांना आपण पैसे दिले नाही तर ते आपल्यासोबत असलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करतील आणि त्याचबरोबर आपलं दुकानंसुद्धा बंद होईल. ह्या सर्व काही गोष्टी इथे होतील. मग काय करायचं? त्याच वेळेला आता इकडे पंकज म्हणत असतो, हे बघा थोडासा वेळ द्या, तुम्ही जा बरं आणि मी बघतो काय करायचं तर. असं म्हणून तो त्या माणसाला सरळ सरळ तिथून निघून लावतो, पाठवून देतो. आता इकडे तो विचार करतो, बापरे, आता 5 लाख रुपये कुठून आणू? इथे मला आता कोण देणार आहे 5 लाख रुपये? मला तर काहीच कळत नाही. असा सुद्धा आता इकडे तो विचार करत असतो. ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आता त्याला फार टेन्शन सुद्धा आलेलं असतं, की मी कोणाकडून पैसे मागणार आहे, कोण मला पैसे देणार आहे आणि आता काय करायचं? तेवढ्यातच इकडे आता सत्या आणि मीरा दुकानातून घरी आलेले असतात. तो सुंदर असा नेकलेस घेतलेला असतो आणि सुंदर असा नेकलेस घेतल्यानंतर ते त्याच्या खोलीमध्ये येतात. आता हा जो काही नेकलेस आहे तो सत्या मीराकडे देतो आणि मीराला म्हणत असतो, हे घे धूमकेतू, तू हा नेकलेस व्यवस्थित कपाटात ठेवून दे. तेव्हा मीरा म्हणत असते, अहो वेळ लागले का? नाही बाबा, मी एवढा मोठा नेकलेस काही सांभाळणार नाहीये, तो ना तुमचा तुम्हीच ठेवा बाबा. आता हे सगळं काही बोलल्यानंतर सत्या म्हणत असतो, माझा मी ठेवू? मग लगेचच तो आता गादीच्या खाली तो नेकलेस ठेवतो. गादीच्या खाली नेकलेस ठेवल्याबरोबर मीरा म्हणत असते, अहो हे सगळं तुमचं काय आहे? तुम्ही गादीच्या खाली नेकलेस ठेवलाय? तेव्हा सत्या म्हणत असतो, धूमकेतू, आत्ताच तर तू म्हणालीस ना हा जो काही नेकलेस आहे तो तुमचा तुम्ही ठेवा म्हणून, मग मीच तो नेकलेस ठेवण्याचा काम करतोय ना, मग तू उगाच कशाला चिडचिड करते? थांब, आता ना मी ह्या कपाटावरच्या बॅगेत ठेवतो. तेव्हा मी एका पिक्चरमध्ये पाहिलं होतं की तो हिरो जो आहे ना त्याचे दागिने असेच कपाटावरच्या बॅगेत ठेवतो, मग ते कोणाला सापडत नाही. तेव्हा मीरा म्हणत असते, तो हिरो होता, पण आता हे रिअलमध्ये आहे ना, मग रिअलमध्ये असल्या कारणाने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील की नाही? मग आता धूमकेतू कुठे ठेवायचं हे मलाच काही कळत नाही, तू सांग कुठे ठेवायचं? तेव्हा तो म्हणत असतो, जाऊ दे, आपण एक काम करूया, हा जो नेकलेस आहे ना तो निरुपाकडे ठेवायला देऊया. अहो त्यांना सरप्राईज द्यायचंय आणि हा नेकलेस त्यांच्याकडे ठेवून कसा चालेल? तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं धूमकेतू, तुला एक गोष्ट सांगू का? हा नेकलेस तिच्याकडे द्यायचा आणि हा नेकलेस तिच्याकडे दिल्यानंतर तिला हे सगळं काही सांगायचंच नाही. तिला मी काय सांगेल की हा जो काही नेकलेस आहे ना तो नेकलेस इथे मी धूमकेतूसाठी आणला आहे आणि हा नेकलेस धूमकेतूला आहे, आणि जेव्हा तिचा वाढदिवस असेल ना तेव्हा तो नेकलेस मी तिच्याकडून घेईल आणि तिच्याकडून घेतल्यानंतर तो नेकलेस परत मी तिला देऊन टाकेल. असं आता इकडे सत्या मीराला सांगत असतो आणि तेव्हा मीरा म्हणत असते, बरं बरं ठीक आहे. आता इकडे आपण पाहतो की जी देविका आहे ती पंकजच्या ऑफिसमध्ये गेलेली असते आणि देविका पंकजच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर इकडे पंकज थोडासा घाबरतो. त्याच वेळेला देविका म्हणत असते, बेबी काय झालं एवढं घाबरायला तुला? तू वेडा आहेस का? तेव्हा तो म्हणत असतो, तू इथे काय करतेस? अरे काय करतेस म्हणजे, एवढा मोठा बिझनेस तुझा आहे, मी बिझनेसमॅनची बायको आहे आणि मी इथे येणार नाही का? असं काय करतोयस? असं म्हणून ती मुद्दामच त्याला त्या चिडवण्याचं काम करते. त्याच्या असलेल्या चेअरवरती बसते आणि म्हणत असते, बेबी तुला एक गोष्ट सांगू का? मला काही जरी झालं ना डायमंडचं ब्रेसलेट हवंय. आता सासूबाईंचा बड्डे येतोय, तू त्यांना 5-10 हजाराची साडी दे आणि त्यांना खुश कर, पण मला डायमंडचा ब्रेसलेट हवाचा आहे. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, हिला डायमंडचा ब्रेसलेट हवाय? इथे माझ्याकडे जीव देण्यासाठी सुद्धा विष घ्यायला पैसे नाही येतं आणि हिला डायमंडचा ब्रेसलेट हवा आहे, आणि इथे मी तिचा वाढदिवस तरी कसा साजरा करू आणि कशी साडी घेऊन देऊ? त्यावरती म्हणत असते, असू दे, मी ना इकडे हातामध्ये ब्रेसलेट घालून मला सासूबाईंच्या बड्डेला मिरवायचं आहे. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, इकडे मला आता हे सगळं जर पोलिसांना समजलं
समजलं आणि त्या लोकांना समजलं ना तर मला बेड्या ठोकतील आणि हिला ब्रेसलेट घालायचं आहे. त्याच वेळेला पंकजला एक फोन येतो आणि तो फोन असतो त्याच लोकांचा. आता पंकज टाळाटाळ करत असतो तेव्हा इथे देविका म्हणत असते, अरे टाळाटाळ का करतोयस अशी, बोल ना त्यांच्याशी, फोन घे ना, कामाचं असेल, तू किती मोठा बिझनेसमॅन आहेस. आता मी सुद्धा बिझनेसमॅनची बायको शोभले पाहिजे ना, म्हणून मी ह्या सगळ्या काही गोष्टी करते. त्यावर तो म्हणत असतो, हे बघ बेबी, मला ना आता खूप अर्जंटमध्ये काम आहे, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा बरं. असं काय करतोयस पंकज, तू मला सरळ सरळ इथे टाळतोयस का असं करतोयस, बोल ना. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, हे बघ मी नाही जाणार. पण तेव्हा पंकज म्हणतो, बेबी प्लीज जा रे, तू इथून जा. असं म्हणून तो तिला पाठवून देतो. आता पैसे काही करून मिळवले पाहिजे, मग कोण देईल 5 लाख रुपये असा विचार इकडे तो करतो. आणि तेव्हा मम्मा मम्मा मग निरुपाचा चेहरा आठवतो आणि तो इकडे निरुपाकडे पैसे मागण्याचा ठरवतो. दुसऱ्या बाजूला निरुपा तिच्या खोलीमध्ये असते आणि आरशासमोर उभी राहते. आरशासमोर उभी राहूनच आता इकडे ती एक गोष्ट करत असते आणि ती म्हणजेच की जर इकडे सत्याने मला नेकलेस घेतला तर तो कसा दिसेल, कसा छान दिसेल का, ह्या सगळ्या गोष्टींचा ती इकडे विचार करत असते. आणि एवढा हवा का एवढा, तेवढ्यातच तिथे सत्य आलेला असतो. आणि सत्य आल्यानंतर निरुपाचे हे सगळे काही क्षण तो इथे पाहत असतो. ती कशा पद्धतीने इथे आरशासमोर उभी राहिली, कशा पद्धतीने ती बोलते, हे सगळं काही पाहतो. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, आता माझा मुलगा म्हणजेच पंकज हा खूप मोठा अधिकारी झालाय, म्हणजे खूप मोठा बिझनेसमॅन झालाय, मग त्याला आता शेठ बोललं पाहिजे, पंकज शेठ बबड्या नाही म्हणून चालणार. तेवढ्या सत्य आतमध्ये येतो आणि म्हणत असतो, काय चाललंय निरुपा. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही काय नाही, तू बोल ना, तू कशाला आलायस. मी ना हे ठेवायचं होतं. अरे बघू काय, असं म्हणून ती ओपन करते तर त्यामध्ये नेकलेस दिसतो आणि हसायला लागते, चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि म्हणत असते, अरे हा नेकलेस तू माझ्यासाठी आणलायस. तेव्हा तो म्हणत असतो, आवडला तुला. हो, म्हणजे माझ्या बबड्यानी पाठवलाय ना हा नेकलेस माझ्यासाठी. तेव्हा तो म्हणत असतो, तुझ्या बबड्यानी वगैरे नाही पाठवला, हा नेकलेस मी माझ्या धूमकेतूसाठी आणलाय. काय धूमकेतूसाठी, म्हणजे मग मला जळवण्यासाठी हे केलंयस ना. माझा आता बड्डे येतोय आणि मी माझ्या बबड्याकडून नेकलेस घेणार आहे आणि म्हणून तू मुद्दाम हा नेकलेस मला जळवण्यासाठी आणलायस ना. तेव्हा पंकज म्हणत असतो, नाही ग निरुपा, असं का वाटतंय तुला, मी तुला जळवण्यासाठी हा नेकलेस का आणि कशासाठी आणेल बरं, अजिबातच नाही. तुला एक गोष्ट सांगू का, आता मला धूमकेतूला सरप्राईज द्यायचा आहे आणि जर मी तिच्याकडे हा नेकलेस दिला तर मग ते सरप्राईज कसं राहील, म्हणून मी हा नेकलेस आता थोड्या दिवसासाठी तुझ्याकडे ठेवायला देतोय. एकदा का इकडे धूमकेतूला हा नेकलेस मी दिला ना तर मग तिला खूप आवडेल, म्हणून मी हा तुझ्याकडे ठेवायला देते. तेव्हा निरुपा तो रागातच नेकलेस घेते आणि रागातच तो नेकलेस घेऊन तिच्या कपाटामध्ये ती ठेवत असते. त्याच वेळेला आता इकडे ती सत्याकडे पाहते तेव्हा सत्या हसतच असतो. आता इकडे निरुपा म्हणत असते, असू दे, माझा जो काही पंकज आहे ना, तो सुद्धा मला नेकलेस आणणारच आहे आणि त्याने मला सांगितलंय तो मला नेकलेस नक्कीच देणार आहे. तेव्हा इकडे आता सत्या मनातच म्हणत असतो, पंकज तुला नेकलेस देईल की नाही हे मला अजिबातच माहिती नाहीये, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, इकडे आता मी तर हा नेकलेस तुला दिलेला आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या नेकलेसमुळे तुझ्या चेहऱ्यावर तेवढा आनंद आलेला आहे. तर आता प्रेक्षकांनो, इकडे पुढील भागामध्ये आपण पाहतो की आता पंकज हा सतत पोलीस स्टेशनला जात असतो, फेऱ्या मारत असतो आणि तेव्हा गेल्यानंतर इकडे पोलीस त्याला म्हणत असतात, तुम्ही इकडे असे सतत चक्रा मारण्याची काहीच गरज नाही. जेव्हा इकडे तुमचं काम होईल ना, जेव्हा सापडेल ना, तेव्हा मात्र इकडे आम्ही तुम्हाला कळवू. तेवढ्यात सत्याला भाडे इकडचं असतं आणि सत्या पंकजला पोलीस स्टेशनमध्ये पाहतो. आता सत्याच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात. तर इकडे मीरा जी आहे ना, ती त्या अकॅडमीमध्ये गेलेली असते, नृत्य साधना, आणि तिथे गेल्यानंतर इकडे चौकशी करत असते. त्याच वेळेला तिथे काम करत असणाऱ्या त्या सर्व म्हणत असतात, हे बघा, आता माझी आई तर तुम्हाला मदत नाही करू शकत, पण माझ्या आईची एक जुनी पद्धत आहे, ती म्हणजेच की ती सगळं काही हे सगळं डायरीमध्ये नोट डाऊन करायची आणि सगळं काही डायरीमध्ये नोट डाऊन केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ही डायरी तीच आहे. तेव्हा मीरा ती डायरी घेते. त्या डायरीमध्ये असं लिहिलेलं असतं की होळीच्या वेळेला इकडे जी काही निरुपा आहे त्या निरुपाला 5 महिन्याचा मुलगा होता आणि ही डिटेल्स पाहिल्यानंतर आता लगेचच इकडे मीरा विचार करत असते, म्हणजे इकडे सासूबाईंना 5 महिन्याचा होळीच्या वेळेस मुलगा होता, मग तो कोण असेल, सत्यजित की पंकज, असा तिने विचार केल्यानंतर आता मीरा पुढचं पाऊल काय टाकेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा साधी माणसं. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.